मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुण्यातील नुकसानीचा आढावा। एकता नगरमध्ये लोकांचा रोष पाहून मुरलीधर मोहोळ यांनी काढता पाय घेतला। महानगरपालिका आणि पाटबंधारे विभागामध्ये समन्वय नव्हता। पुण्याच्या पूरस्थितीवर मुरलीधर मोहोळ यांचा प्रशासनाला गर्ज आहे, तर समन्वयाच्या अभावाची चौकशी केली जाईल, मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। खासदार सुप्रिया सुळेंकडून पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी। पुण्यामध्ये घडलेला प्रकार हे सरकारचं अपयश, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। महिलांसाठीच्या आधीच्या योजनांवर कोट्यवधींचा खर्च, तरीही लाडकी बहीण योजनेची गरज काय? योजनेसाठी 46,000 कोटींच्या निधीची व्यवस्था कशी करणार? वित्त विभागाचा सवाल। लाडकी बहीण योजना म्हणजे आर्थिक बेशिस्तपणा, तिजोरीमध्ये पैसे नसताना योजनेसाठी घोषणा कशासाठी? संजय राऊतांची टीका। पैसे नाहीत म्हणून योजना बंद करायच्या का? लाडकी बहीण योजनेवरून चंद्रकांत पाटलांचा सवाल। तर योजनेमुळे राज्याच्या व्यापाराला बूस्टर मिळेल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। शरद पवार, उद्धव ठाकरे, पटोले यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी। विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारने आरक्षणावर निर्णय घ्यावा, मनोज जरांगे यांची मागणी। फडणवीसांविरुद्ध षडयंत्र रचलं जातंय, वातावरण बिघडवण्याची भूमिका कुणीही घेऊ नये, दीपक केसरकरांचं आवाहन। भाजपने 288 जागा लढवाव्यात, भाजप नेते नारायण राणेंचं वक्तव्य। नारायण राणेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। मोदी शहांना लोकसभेमध्ये मदत करणाऱ्या राज ठाकरेंनी महिनाभरातच भूमिका बदलली। महाराष्ट्र विरोधी भूमिका कोण घेतं हे शोधावं लागेल, संजय राऊतांची टीका। 2014 मध्ये मोदी शहांसोबत होता तेव्हा ते शत्रू नव्हते का? संजय राऊतांच्या टीकेनंतर संदीप देशपांडे यांचं प्रत्युत्तर। राज ठाकरे 200 जागा लढवणार म्हणतात, मात्र निवडणुकीपर्यंत त्यात बदल होऊ शकतो, आकडे कमी होतील किंवा ऍडजस्टमेंट होईल, नारायण राणेंचं वक्तव्य। राज ठाकरे यांना महायुतीमध्ये आणू, चर्चा केल्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन होईल, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीपूर्वी गोंदियामध्ये भाजपला धक्का, माजी आमदार रमेश कुथे यांची ठाकरे गटामध्ये घर वापसी। जयंत पाटलांच्या कार्यक्रमाला बाबाजानी दुराणी यांच्या मुलाची उपस्थिती, बाबाजानी दुराणींना पाथरीमधून उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी। भाजप नेते प्रकाश मेहता यांच्या पुनरागमनाचे संकेत, प्रकाश मेहता मित्रमंडळाकडून मतदार नोंदणी सुरू। 2019 मध्ये प्रकाश मेहता यांच्याऐवजी पराग शहा यांना संधी देण्यात आली होती। जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून समिती जाहीर, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवारांसह इतर नेत्यांचा समितीमध्ये समावेश। समिती महाविकास आघाडीतील पक्षांशी जागा वाटपासंदर्भात चर्चा करेल। माझ्याकडील पेनड्राईव्ह मधील पुरावे वेळ आल्यानंतर दाखवणार, फडणवीसांनी त्यांच्याकडचे पुरावे जाहीर करावेत, अनिल देशमुख यांचं आव्हान। अनिल देशमुख फॅशन म्हणून पेनड्राईव्ह दाखवतात, पेनड्राईव्ह मध्ये काहीच नाही, अनिल देशमुखांनी फडणवीसांना दिलेल्या आव्हानानंतर आशिष देशमुख यांचं उत्तर। अब्दुल सत्तार यांच्या जाहिरातीमध्ये कल्याण काळे आणि इम्तियाज जलील यांचे फोटो, सत्तारांची वरिष्ठांकडे तक्रार करणार, अतुल सावे संतापले। कांदा निर्यातीवरील 40% कर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या बैठकीत प्रस्ताव मांडावा, नाशिकमधील आमदारांची अजित पवारांकडे मागणी। आमदार अपात्रतेबाबत शिंदे गट पुन्हा मुंबई हायकोर्टात, आमदारांचा कार्यकाळ संपण्याच्या आधी सुनावणी घेण्याची विनंती, शिंदे गटाच्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी।